चांगलं खरबूज कसं घ्यायचं. हा देठ असतो ना, देठाजवळ स्मेल घेऊन बघायचा, एकदम मस्त सुगंध येतो तयार असलेल्या खरबुजाचा. दुसरी ट्रिक, देठाजवळ आहे ना दाबून बघायचं, ते फर्म असलं पाहिजे, कडक असलं पाहिजे. जर देठ बिलबिलीत झालेलं असेल तर ते आतमधून खरबूज खराब असतं. तिसरी ट्रिक, टेक्स्चर बघा, ते असं थोडंसं एका साईडने खरबूड झालेलं खरबूज नाही घ्यायचं, असं सगळीकडून प्लेन असलेलं खरबूज घ्यायचं. जरी हे आता कडक लागत असेल, नंतर ते पिकल्यानंतर आहे ना तो भाग दबला जातो आणि खराब होतो. आता हे बघा, हे असं काळं पडतं मग ते, आणि हे दबलं जातं. असं खरबूज घ्यायला अवॉइड करायचं. सगळीकडून कडक असलेलं खरबूज घ्यायचं, कुठूनही बिलबिलीत किंवा जे टरबूज दबतं ते घ्यायचं नाही. चला तर मग हे खरबूज कापूया. हे बघा, हे असं खराब झालंय आतमधून, आणि ते तुम्ही खाल तर त्याची चव एकदम खराब लागेल. दुसऱ्या साईडचं चांगलं आहे, ते खाऊ शकता. तर हे एक दुसऱ्या प्रकारचं खरबूज आहे. बाकी सगळ्या टिप्स सेम, फक्त ह्या खरबूजाच्या बाबतीमध्ये हे बघा, हे थोडंसं हिरवट आहे, हे अजून तयार नाही झालंय, आणि हे थोडंसं पिवळं झालेलं आहे. सो तुम्हाला कंपॅरिझनमध्ये कळेल की हे तयार आहे, आणि ह्याचा पण सुगंध आहे ना एकदम मस्त येतो. ह्याचा सुगंध येत नाही अजून, हे तयार झालेलं नाहीये. बरं, खरबुजाबद्दलचे तुम्हाला फॅक्ट सांगतो काही. अख्ख्या जगामध्ये टरबूज आणि खरबुजाचे 1000च्या वर प्रकार आहेत, 1000च्या वर. आता हे आतमधून दाखवतो तुम्हाला कसं आहे. हे बघा, हा, हे पण एक खरबूजच आहे. काही जण याला काकडी पण म्हणतात. हे आतमधून पांढरं असतं, वरून पिवळं असलं तरी. कापून दाखवतो. तुम्हाला हा पण एक डाऊट येत असेल, कधी कधी टरबूज खरबूज एकदम गोड निघतात, तर कधी कधी त्यांना चव नसते, साखर टाकून खावे लागतात. त्याच्यासाठी काय ट्रिक आहे का? तर मित्रांनो, त्याच्यासाठी माझ्याकडे ट्रिक नाहीये. खरबूजाच्या एवढ्या व्हरायटी आहेत, काही गोड असतात तर काहींना चव नसते, असा माझा अंदाज आहे. कारण वरून दिसायला तर सेमच दिसतात. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, तुमच्या आमच्या नशिबाचा भाग आहे. अशी बघून टरबूज घ्या, त्यात तुम्हाला गोड मिळालं तर नशीब, नाही तर साखर टाकून खायचं. माझं हे खरबूज फेवरेट आहे. तुमचं यापैकी कोणतं खरबूज फेवरेट आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत मी या फळाचा आस्वाद घेतो. येतो मी. बाय.